जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे म्हणजेच की परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर आपण पहिला पॉईंट या ठिकाणी बघूया. पृथ्वी कोणत्या प्रकारे स्वतःभोवती फिरते? तर एक, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून पूर्वेकडे, उत्तरेकडून पूर्वेकडे. तर पर्याय क्रमांक 2, पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, या संदर्भात आपण काही महत्त्वाचं स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत. पृथ्वीचा आकार हा कोणत्या प्रकारचा आहे? तर जिओइड आहे. म्हणजेच की पृथ्वी ही कशी आहे? तर विषुववृत्ताच्या जवळ जर आपण लक्षात घेतली तर ती फुगीर आहे. तर दोन्ही ध्रुवाजवळ जर लक्षात घेतली तर ती चपटी असलेली पाहायला मिळेल आपल्याला. तर यामुळे आपण या आकाराला जिओइड असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्यास अक्षीय गती म्हणतात. तर पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा फिरते त्यास कक्षीय गती म्हणतात. जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल आर्था नावाचा आहे आणि आर्था हा पृथ्वीगोल अमेरिकेतील यार्मथ या ठिकाणी स्थित आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढे प्रश्न विचारला जाईल, भारताची प्रमाणवेळ जगाच्या प्रमाणवेळेच्या किती तासांनी पुढे आहे? तर 1 नंबर पर्याय बघायचा आपल्याला 3.5 तास, 4.5 तास, 5.5 तास, 2.5 तास म्हणूया आपण. तर या ठिकाणी 5.5 तासांनी भारतीय प्रमाणवेळ जगाच्या प्रमाणवेळेच्या पुढे असलेली पाहायला मिळते आपल्याला. तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात पाहूया. तर लक्षात घ्या, भारताची प्रमाणवेळ दर्शवणारे रेखावृत्त आहे 82.5 पूर्व रेखावृत्त. 82.5 पूर्व रेखावृत्त उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जवळील मिर्झापूर येथून जाते. तर जगाची प्रमाणवेळ दर्शवणारे 0 पूर्व रेखावृत्त लंडन जवळील ग्रीनिच येथून जाते. भारताने 1 सप्टेंबर 1947 रोजी प्रमाणवेळ स्वीकारलेली आहे. तर पुढे आपल्याला प्रश्न बघा विचारला जाईल, रेखावृत्तांची संख्या किती आहे? तर पृथ्वीगोलावरती जी काय असणाऱ्या बघा उभ्या काल्पनिक रेषा असतात त्यांना आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? तर रेखावृत्त म्हणतो. आणि या रेखावृत्तांची संख्या किती आहे? पर्याय क्रमांक 1 300, 2 181, 3 360, 4 350. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 360. तर त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न इथं विचारला जाईल, अक्षरवृत्तांची संख्या किती आहे? तर 181. रेखावृत्तामुळं आता लक्षात घ्या, पृथ्वीगोलावरती जे काय असणाऱ्या आडव्या काल्पनिक रेषा असतात त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? तर अक्षरवृत्त म्हणतो. आणि यांची संख्या किती आहे? तर 181 आहे. रेखावृत्तामुळे प्रमाणवेळ लक्षात येते, तर अक्षरवृत्तामुळे हवामान, ऋतुनिर्मिती याचा अंदाज आपल्याला येतो. त्याच्यानंतर प्रश्न आपल्याला महत्त्वाचा विचारला जाईल की भारतातील किती राज्यातून कर्कवृत्त गेले आहे? तर 1 5 2 7 3 8 4 9. तर भारतातील एकूण किती? तर 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेले आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, कर्कवृत्त हे कोणत्या कोणत्या राज्यातून गेलेले आहे? तर ते हे आपण पाहूया. कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर कर्कवृत्त भारताच्या पुढील राज्यातून जाते. गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, त्रिपुरा आहे आणि मिझोरम आहे. त्याच्यानंतर कर्कवृत्त झारखंडची राजधानी रांचीमधून जाताना आपल्याला दिसून येतं. विषुववृत्ताच्या उत्तरेस 23.5 असणारे अक्षवृत्त म्हणजे काय? तर कर्कवृत्त. प्रश्न इथं बनतोय मित्रांनो, महत्त्वाचा आहे. विषुववृत्ताच्या दक्षिणेस 23.5 असणारं अक्षवृत्त म्हणजे मकरवृत्त. आणि 0 अक्षवृत्ताला आपण काय म्हणतो? तर विषुववृत्त म्हणतो. हे स्पष्टीकरण सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या. हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून आपल्याला नक्कीच फायदा होईल. तर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत, कोणत्या व्यवसायाला सेवाभावी व्यवसाय म्हणतात? तर प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तृतीयक व्यवसाय. याला आपण काय म्हणतो? तृतीयक व्यवसायाला सेवाभावी व्यवसाय म्हणतो. सेवा पुरविण्याचं काम करतात हे व्यवसाय. तर यामध्ये आपण या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहूया. महत्त्वाचं म्हणजेच की प्राथमिक व्यवसाय मग कोणते असतात?
तर ते निसर्गावर आधारित असतात. सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये कोणते कोणते उदाहरणं लक्षात घ्यायची आहेत प्राथमिक व्यवसायामध्ये? शेती आहे, पशुपालन, खाणकाम, मासेमारी, वनसंकलन, लाकूड तोड या व्यवसायाचा समावेश हा प्राथमिक व्यवसायामध्ये होतो. द्वितीयक श्रेणीचा जर आपण विचार केला तर द्वितीय श्रेणीचे व्यवसाय प्राथमिक व्यवसायावर आधारित असतात. त्यामध्ये उद्योगधंदे असतील, कारखानदारी असेल. त्याच्यानंतर तृतीय श्रेणीच्या व्यवसायाच्या बाबतीत बघा, यांना आपण काय म्हणतो? सेवाभावी व्यवसाय म्हणतो. वाहतूक, दळणवळण, दूरसंचार, हमाल, शिक्षण, आरोग्य यांचा समावेश आपल्याला तृतीय श्रेणीमध्ये होताना दिसून येतो. त्याच्यानंतर प्रश्न आहे बघा, विचारला जाईल की चतुर्थक व्यवसाय बुद्धिमत्तेवर आधारित असतात, जे की शिक्षक, लेखक, प्राध्यापक, वकील चतुर्थक श्रेणीच्या व्यवसायामध्ये समाविष्ट होतील. आणि मित्रांनो, व्यवसायाची पंचम श्रेणीसुद्धा अलीकडे पाहायला मिळते. व्यवसायाच्या पंचम श्रेणीमध्ये संशोधक आणि शास्त्रज्ञ यांचा खास करून समावेश होतो. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न आहे महत्त्वाचा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी महासागर, आर्क्टिक महासागर. तर पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक, ज्याला आपण प्रशांत महासागर मी म्हणतो. आणि जगातला सर्वात लहान कोणता असणार आहे? तर आर्क्टिक महासागर असणार आहे. तर लक्षात घ्या, प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, भारतातील पहिली आधुनिक कापड गिरणी कोणत्या साली स्थापन झाली? 1850, 1854, 1820, 1840. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. म्हणजेच की 1854 मध्ये पहिली आधुनिक कापड गिरणी स्थापन झाली होती. या कापड गिरणीच्या संदर्भात बाकीचे मुद्दे बघूया जे की परीक्षेमध्ये विचारले जातील. 1854 मध्ये भारतातील पहिली आधुनिक कापड गिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापन झाली. आधुनिक कापड गिरणीच्या मालकाचं नाव त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, नानाभाई कावसजी दावर असे होते. कापड गिरणीचं नाव होतं बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल या नावानं ही लक्षात घ्यायची आहे कापड गिरणी. त्याच्यानंतर प्रश्न आपल्याला विचारला जाईल मित्रांनो, रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते? केरळ, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. आता लक्षात घ्या, सर्वाधिक जे की बघा रेशीम उत्पादनाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर चीन अग्रेसर आहे आणि 2 नंबरला आहे भारत. लक्षात घ्या, आपला भारत 2 नंबरला येतो म्हणजेच की रेशीम उत्पादनामध्ये. तर आता या ठिकाणी या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघूया. महत्त्वाचं म्हणजेच की बघा, कर्नाटक राज्य कॉफी रेशीम उत्पादनात अग्रेसर आहे. कॉफी आणि रेशीममध्ये कर्नाटक अग्रेसर आहे. त्याच्यानंतर केरळ राज्य मसाला आणि रबर उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. मसाला आणि रबर उत्पादनात केरळ राज्य. गुजरात राज्य कापूस भुईमूग उत्पादनात अग्रेसर आहे. तर महाराष्ट्र राज्य आपलं साखर आणि ज्वारी उत्पादनात अग्रेसर असलेलं दिसून येतं. तर मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. हे स्पष्टीकरणसुद्धा व्यवस्थितपणे लक्षात घ्या, जेणेकरून आपल्याला आगामी परीक्षेमध्ये हमखास चांगले मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, भारतातील जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? बॅरन, नारकोंडम, लक्षद्वीप, ग्रेट निकोबार. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 बॅरन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बॅरन नावानं हा जागृत ज्वालामुखी ओळखला जातो आणि याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे की पावसाचे उगमस्थान कशाला म्हणतात? वातावरण, ढग, महासागर, वारे. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महासागर. महासागराच्या माध्यमातून बाष्पीभवन प्रक्रियेने आपल्याला माहिती आहे की ढगांची निर्मिती आणि नंतर मग त्या ठिकाणी आपल्याला पाऊसही पाहायला मिळतो. म्हणजेच की एकूण महासागर हे उगमस्थान आहे पावसाचं. तर मित्रांनो, हे प्रश्न नक्कीच आपल्याला फायद्याचे ठरतील. त्याचं स्पष्टीकरण हे आपण लक्षात घ्यावं. आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची अशीच माहिती बघण्यासाठी आपल्या प्लेलिस्टला नक्कीच भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.